चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने संघाचा धावसंख्या 8. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावपलकावर. हर्षद तयार. सुरेख प्रकारचा चेंडू आणि इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू. ज्यावेळेस गोलंदाजी करत असेल, ज्यावेळेस कॉट बिहाइंडचं अपील असेल, ते मुख्य पंचांकडे जास्त प्रमाणात केलं जातं. स्क्वेअर लेग पंचांकडे दाद मागितले आणि स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलं की तुम्ही मुख्य पंचांकडे अपील करू शकता. धावपलकावर धावा येतात. हर्षद तयार. हर्षदचा हा बॉल शॉट ऑफ द डे. गौरवच्या बॅट मधून येणारा हा प्रभावशाली षटकार. 6 धावा. हर्षद तयार. अप्रतिम षटकाराच्या संघाचा वाढील जाऊन पोहोचेल. गौरवच्या बॅट मधून येणारा हा प्रभावशाली षटकार. गोलंदाज तयार. अजून एक स्क्वेअर कटच्या माध्यमातून पॉइंट वरून चेंडू खेळलाय. डीप पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौका. व्हेरी गुड शॉट. 4 धावा येतील आणि 4 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या अजून एक स्क्वेअर कटच्या माध्यमातून पॉइंट वरून चेंडू खेळलाय. डीप पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौका. ऋतिक कुठे असेल तर संपर्क साधा. ऋतिक मात्रे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार होत आहेत. प्रणित. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात. खूप मोठं आक्रमण करत असताना बॅट्समन. चिखलोली टीमवर खरवई टीम मैदानामध्ये आक्रमण करत असताना सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगला फटका क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. एक धावे ते कंप्लीट करत असताना एका धावेच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावपलकावर, ज्या मात्र पाहायला मिळतात षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना. निर्धारित. सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगला फटका. डीप फाईन लेगला चेंडू. क्षेत्ररक्षक येतात डीप मिड विकेट वरून. क्षेत्ररक्षण इथे काही खराब. 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. साज बाजावर येताच. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथे कंप्लीट करत असताना आणि 3 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 22 या धावसंख्येवर. 22 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये स्कोरर कळवत असताना की 18 धावा आल्या. डॉट चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. सुरेख प्रकारचा चेंडू. अप्रतिम बॉल सो मात्र पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 22 धावा. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर 3, त्यानंतर 2 चेंडू आतापर्यंत डॉट आलेत. कमबॅक करत असताना प्रणित. ही क्षमता आहे या खेळाडूकडे. दुसऱ्या बाजूला खूप मोठी आक्रमकता. ओहो, इथे टाकलेला बॉल पंच दर्शवत असताना की हा वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल. संघाचा धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 23 या धावसंख्येवर. 23 धावा धावपलकावर आहेत. मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा आहेत. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात झाली ती मेंटेन जर राखायची असेल तर या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके येणं गरजेचं. बॅट्समन गौरवच्या बॅटमधून. सुरेख प्रकारचा चेंडू. इथे फलंदाजाला जीवनदान. कॅच सुटलाय. तदनंतर ओव्हर थ्रो आणि इथे 2 धावा. कॅच सुटला आणि तदनंतर आलेल्या ह्या 2 धावा आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 25.
25 धावा ज्या मात्र धावपलकावर पाहायला मिळतात. सुरेख प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 25 या षटकामध्ये कमबॅक केलं गोलंदाज प्रणितने. शेवटच्या आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 12 चेंडूंमध्ये किती धावा येतील ते देखील पाहायचंय. अनिकेत येत आहेत गोलंदाजी मार्कवर. वेळ वाचवणं गरजेचं राहील. सत्संग शिरगाव टीमचे कॅप्टन आणि मोहपाडा टीमचे कॅप्टन टॉससाठी संपर्क साधा. सत्संग शिरगाव टीम आणि मोहपाडा टॉससाठी संपर्क साधा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल व्हाईट बॉल. अव्वंतर चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय पाईटच्या रूपाने एक सिंगल संघ जाऊ संख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 26 ऑन द बोर्ड. 26 धाबा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे तिसरं. गोलंदाज तयार. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू डिपॉझिट केलाय सीमारेषेच्या बाहेर. डीप मिड विकेटला जलवाई जुंबेश हा षटका. गोलंदाज तयार. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू डिपॉझिट केलाय सीमारेषेच्या बाहेर. डीप मिड विकेटला जाऊ संख्या 32. संघाची धाव संख्या 32. 32 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार होत आहेत अनिकेत. इथे टाकलेला बॉल पंचांकडे अपील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिस फिल्डिंग आणि 2 धावा. 2 धावा येतील. सर बॅटच्या साह्याने धावा आहेत का? ओके. लेग बाईकच्या रूपाने ह्या 2 धावा. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाचा जाऊ संख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 34 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टीम खरवई. गोलंदाज तयार. अनिकेतचा हा बॉल गुडघा टेक माशा देख. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अप्रतिम बॅटिंग करत असताना बॅट्समन गौरव यार. अनिकेतचा हा बॉल मधून येणारा हा गुडघा टेक माशा देख. आक्रमक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार करत असताना 40 ऑन द बोर्ड. 40 धावा. धावा धावपलकावर जे मात्र पाहायला मिळतात. गुड बॅटिंग. अप्रतिम बॅटिंग इथे करत असताना बॅट्समन गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत तयार. अनिकेतवर फार मोठं आक्रमण. सुरेख प्रकारचा चेंडू लेट कट खेळले. चांगला असा स्ट्रोक. गौरव मात्रेचा धमाका. चेंडू सीमा पार. चौकार. संघाची धावसंख्या वाढेल. चेंडू लेट कट खेळले. चांगला असा स्ट्रोक. 44 गौरव मात्रेचा धमाका. चेंडू सीमा पार. वैयक्तिक 37 या धावसंख्येवर घेतो. व्हेरी गुड बॅटिंग गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम फटकेबाजी. नजाकत, क्लास,
या फटक्यांमध्ये पाहायला मिळतोय. ताकदचा वापर देखील करताना पाहायला मिळतोय बॅट्समन गौरव. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. पंचांकडे अपील, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता या अपील मध्ये. आणि चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धाबल कबर धाव संख्या आपण पाहू शकता 44, 44 धावा धाबल कबरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल अजून एक डॉट बॉल. षटक कंप्लीट होईल. मैदानामध्ये आता तिसरा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबल कबर धाव आहेत 44. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक. वेळ वाचवणं गरजेचं राहील. थोडं फास्ट घ्या क्षेत्ररक्षण करणारी टीम. चिखलोली टीम थोडं फास्ट घ्या विनंती असेल. जास्त टाइम खर्च करू नका. अभिजित तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर. अंडर 22 चा हा थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. गुड क्रिकेट मैदानामध्ये जे मात्र पाहायला मिळते. बॅट्समन समीरचं कौतुक करावं लागेल. ज्या वेळेस गौरव आक्रमण करतोय, गौरवला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि तेच मैदानामध्ये करत असताना पहिल्याच बॉलवर सिंगल, संघाचा धाव संख्या वाढेल. 45 ऑन द बोर्ड, 45 धावा आहेत. गोलंदाज तयार. अभिजित. इथे टाकलेला बॉल अप्रतिम. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. सुरेख प्रकारचा चेंडू, कमबॅक डिलिव्हरी. मैदानामध्ये गौरव सेट झालाय, चांगली बॅटिंग करतोय, परंतु शेवटच्या 2 ते 3 बॉलचा विचार केला तर गौरव मैदानामध्ये काहीसा गोलंदाज तयार. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवर विकेट. फलंदाज बाद. फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं पतन. अभिजितला मिळणार यश. फुल टॉस सुमित येत आहेत चेंडू बॅट्समन मैदानामध्ये. आणि फुल टॉस चेंडूवर विकेट. Good bowling. फलंदाज बाद. अभिजितच्या माध्यमातून खूप मोठा अनुभव असलेले पंच मैदानामध्ये आपण पाहतोय. अजित निकम आणि संजय मल्होत्रा. अजित निकम मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि संजय मल्होत्रा सर हे मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. आपण सामना मैदानामध्ये पाहतोय खरवई आणि त्यांच्या विरोधात चिखलोली या 2 संघांमध्ये. वेळ वाचवणं गरजेचं राहील. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र खेळलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धाव बाद. विकेट. प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र खेळलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धाव बाद. विकेट.
ऋतिक मात्रे कुठे असतील तर संपर्क साधा. ऋतिक निखिल येत आहेत न्यू बॅट्समन. गोलंदाज सय्या. ओ हो अप्रतिम बॉल. पंचांकडे अपील आणि पंचांचा नकार. गोलंदाज तयार. डबल कबर धावसंख्या आपण पाहू शकता. आणि इथे फलंदाज बाद. विकेट आपण पाहू शकता. पहिली इनिंग इथे मैदानामध्ये कंप्लीट झाली. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी कमबॅक केलं. 47 धावा डबल कबर 48 धावांची आवश्यकता. चांगल्या दर्जाची सुविधा ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत आमचे मित्र अजय पगारे. एक चविष्ट भेळ त्यांच्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही जाऊ शकता आणि तिथे आनंद घेऊ शकता. हॅलो चला पंच. पंचांचा प्ले असा इशारा. सामन्याला सुरुवात. प्रणित ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल प्रणितच्या पाठमधून फटका सुरेख. एक धाव इथे कंप्लीट होत असताना 48 धावांचं टार्गेट. प्रति षटकामध्ये 12 बनवायच्यात. गौरव आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर अनिकेत. गोलंदाज तयार. व्हाईट बॉल. संघाचा धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 2 या धावसंख्येवर. आपण पाहतो मैदानामध्ये खरवई आणि त्यांच्या विरोधात चिखलोले हा सामना. तदनंतर
सत्संग शिरगाव आणि त्यांच्या विरोधात मोहपाडा. टॉस साठी चला सत्संग शिरगाव टीमचे कॅप्टन आणि मोहपाडा टीमचे कॅप्टन. टॉस साठी संपर्क साधा. सुरेख प्रकारचा चेंडू अक्रॉस द पॅट हा फटका खेळलेत. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धावे ते कंप्लीट होत असताना एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 3 या धावसंख्येवर. 3 ऑन द बोर्ड, 3 धावा धावफलकावर. मोहपाडा टीमचा कॅप्टन टॉस साठी चला आणि त्यांच्या विरोधात टीम सत्संग शिरगाव. सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच चांगला फटका आणि हा चेंडू सीमा रेखेच्या बाहेर. प्रणील चप्पॅट मधून हा षटकार. सत्संग शिरगाव. 6 धावा येतील. सुरेख प्रकारचा 6 चेंडू, धावांच्या मदतीने तितकाच चांगला संघात फटका वाढेल, जाऊन पोचेल ती 9 या आणि हा धावसंख्येवर. चांगला चेंडू स्ट्रोक. सीमारेषेच्या बाहेर. प्रणीतच्या बॅटमधून षटकार. मागील सामन्यामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये अर्धशतकच्या खेळाडूच्या नावावर आहेत आणि या सामन्यामध्ये देखील चांगली सुरुवात करून देत असताना आवश्यकता आहे टीमला. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल सुटला. हा चेंडू सीमा पार चौकार. चौकार येईल आणि चौकाराच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 13 या धावसंख्येवर. प्रेक्षक चेंडू खाली मॅचेस बिन द मॅचेस. झेल सुटला. हा चेंडू सीमा पार चौकार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका. एक धावी ते कंप्लीट होत असताना आणि एका धावीच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना 14 धावा. 48 धावांचं टार्गेट. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील आणि इथे एक धाव. आणि झेल सुटल्यावर काय होतं ते मात्र मैदानामध्ये आता आपल्याला थोड्याच टायमामध्ये पडसाद पाहायला मिळतील. संघात धावसंख्या 15. निखिल तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट, 6 टू गो. आणि इथे सुरेख प्रकारचा चेंडू, गुड बॉल. अप्रतिम चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. विजयासाठी अजूनही 17 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर निखिल. सुरेख प्रकारचा चेंडू, हेलिकॉप्टर इथे इम्प्लॉयमेंट केलाय आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ही पॉवर आहे अनिकेतचे. हा चौकार. गुरुनाथ मात्रे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे.
सुरेख प्रकारचा चेंडू हेलिकॉप्टर इथे इम्प्लॉयमेंट केला आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ही पॉवर आहे अनिकेतची. हा चौका. गुरुनाथ मात्र यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आयोजकांच्या वतीने आपणाला सूचना आहे. सुरेख प्रकारचा चेंडू आणि इथे चेंडू डॉट. निखिल सुरेख प्रकारचा चेंडू. सुरेख प्रकारचा चेंडू आणि हा फटका सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 6 धावा येतील आणि 6 धावांच्या मदतीने संघात जाऊ संख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 25. सुरेख प्रकारचा चेंडू आणि 25 या हा धावसंख्येवर. फटका 14 सीमारेषेच्या बाहेर. 23. 6 धावांसाठी षटकार. 14 चेंडू 23. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल. धावबाची संधी आणि बॅट्समन अनिकेत वाचलेत. 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 26 या धावसंख्येवर. अजूनही 22 धावांची आवश्यकता. झेल सुटला प्रणितचा आणि तदनंतर आता आक्रमण करत असताना अनिकेत. धावपलिकेवर धाव आहेत 26. 22 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 22. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येथील चेंडू खाली. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा. 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 28 या धावसंख्येवर. 12 चेंडू आणि 20 धावा. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. इथे टाकलेला बॉल. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 29 या धावसंख्येवर. शेवटचे 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. टीम चिखलोली आणि त्यांच्या विरोधात खरवई हा सामना मैदानामध्ये चालू. प्रणित आणि बॅट्समन अनिकेत आपण मैदानामध्ये पाहतोय. 7 चेंडू 12 या धावसंख्येवर अनिकेत. 5 चेंडू 14. फुल टॉस. नो बॉल. फुल टॉस चेंडू नो बॉल आला. 1 धाव इथे कंप्लीट. संघात जाऊ संख्या 30. शेवटच्या आता चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत अजून देखील 12 आणि 12 चेंडूंमध्ये धावा बनवायच्यात 18. फ्री हिट बॉल. सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगला असा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू वर आलेत. 1 धाव कंप्लीट आणि इथे फलंदाज बाद. विकेट. चांगला असा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू वर आलेत. 1 धाव कंप्लीट. फलंदाज बाद. विकेट. 31. 31 धावा आहेत.
हर्षद ऑन स्ट्राईक. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव इथे कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 32 या धावसंख्येवर. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावर विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता. सुरेख प्रकारचा चेंडू, पंचांकडे अपील, परंतु पंचांचा नकार. हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव. शेवटचे आता 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूंमध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 16 धावा. प्रणित ऑन स्ट्राईक. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू सीमारेखेच्या बाहेर. षटकार. सहा धावा येतील. संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आणि फुल 38 टॉस या चेंडू धावसंख्येवर. 8 सीमारेषेच्या चेंडू आणि बाहेर. 10 धावा. षटकार. इथे टाकलेला बॉल. चेंडू डॉट. 7 चेंडू आणि 10 धावा. 7 चेंडू 10 हे समीकरण चिखलोली समोर. 7 चेंडू आणि 10 धावा. खरवई हा संघ मैदानामध्ये या धावा डिफेंड करेल का? हा चेंडू महत्वाचा आहे सामन्याच्या दृष्टिकोनातून. फुलटॉस. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण. नो +3 चौकार. 6 धावांची आवश्यकता. सुरेख प्रकार चेंडू आडव्या बॅटना फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा. सर हॅलो. लाईटच्या वायरिंग पासून थोडस जरा लांबच थांबा. गोलंदाज तयार. शेवटचे चेंडू 6 आणि 4 धावा. सुरेख प्रकारचा फटका आणि कॅच इट ते सुटला. 1 धाव. एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 45. शेवटचे 5 चेंडू 3 धावा. 5 चेंडू 3 कंपल्सरी चेसिंग. 5 चेंडू आणि 3 धावा. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगलासा फटका. 1 सिंगल. शेवटचे आता 4 चेंडू आणि 2 धावा. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू
एक धाव. शेवटचे 3 चेंडू आणि 1 धाव. टीम चिखलोलीला हा सामना जिंकण्यासाठी अतिशय चांगली कामगिरी या संघाने मात्र केली. सुरेख प्रकारचा चेंडू लेट कट खेळलेत आणि हा सामना इथे जिंकला टीम चिखलोली. वेल प्ले, चांगलं प्रदर्शन. सत्संग शिरगाव आणि मोहपाडा. ऋतिक हॅलो हॅलो मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ठरतोय. 11 चेंडू मध्ये 25 धावा प्रणितने जरूर केल्या, परंतु 1 ओव्हर मध्ये फक्त 2 धावा आणि 1 विकेट घेणारा अभिजित ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. खूप धावा ज्या मात्र खर्च झाल्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये कमबॅक केला अभिजितने. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवली. मॅन ऑफ द मॅच अभिजित.